तेलुगू भाषा अभिवृत्ती सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर येथे कवी ओगन्ना देवनपल्ली व गदवाल सोमन्ना यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। प्रथम तेलुगू तल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, स्वरांजली चॅनलचे संस्थापक दयानंद मामड्याल व प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट हेमंत कुमार साका यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। ओगन्ना देवनपल्ली यांचे हिष्टपदुला प्रज्ञान प्रसूनालू व गदवाल सोमन्ना यांचे कोयला रागालू व पूल सज्जा या तिन्ही पुस्तकांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। आपल्या मनोगतात बोलताना कवी सोमन्ना गदवाल यांनी कवितेचे प्रकार व त्यांची मांडणी याबद्दल मत व्यक्त केले। कवी ओगन्ना देवनपल्ली यांनी राजकारणात होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल खंत व्यक्त करत आपली कविता सादर केली। दयानंद मामड्याल यांनी दोन्ही कवींच्या पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल शुभेच्छा दिल्या। आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मल्लिकार्जुन कमटम म्हणाले, कवी ओगन्ना देवनपल्ली यांच्या कविता मनाला भिडून जातात, तर कवी गदवाल सोमन्ना यांच्या कविता लहान मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडवतात। या कार्यक्रमात कुचन प्रशाला तेलुगू विभागात 10वी मध्ये प्रथम क्रमांक मीनाक्षी रविशंकर पोबेली, द्वितीय क्रमांक बालाजीराम रातोल्लू आणि तृतीय विजयालक्ष्मी बालाजी भीमनाथ या विद्यार्थ्यांचा बालराज बोल्ली यांच्या औदार्याने शालेय बॅग आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। ग्रंथालयामार्फत राबवण्यात आलेल्या तेलुगू भाषा वाचन आणि लिखाण या प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले। सदरचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका राजलक्ष्मी गाडपल्ली यांचा बालराज बोल्ली यांनी रोख 1101 रुपये देऊन सत्कार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधारम यांनी केले, तर आभार भीमनाथ सर यांनी मानले। कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल, सचिव तिप्पण्णा गणेरी, खजिनदार श्रीनिवास गोली, कार्याध्यक्ष बालराज बोल्ली, गोवर्धन कमटम, कवी राजेंद्र गंडेली, राजलक्ष्मी गाडपल्ली, रमेश भूदत्त, कृष्णहरी आडम, पेरंपेल्ला नागेंद्रप्पा, वेणुगोपाल मॅना पंतोलू, नागनाथ अल्ली पंतोलू, उमापती मिठ्ठापल्ली, ओगन्ना देवनपल्ली यांचे सहकुटुंब व नातेवाईक तसेच मित्रमंडळी बहुसंख्येने उपस्थित होते।